काही लोक ब्रेकअप झाल्याच्या नंतर वर्कआउटला येतात असं मी ऐकतो. माझा पण ब्रेकअप झाला. मी 1994 खरेदी केलं सलमान खान यांच्याकडनं. देशातली सगळ्यात कमी फी. क्या बात आहे. आणि तुमचं आता वय किती आहे? 70. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आज घेऊन आलो तुम्हाला माझ्या जिममध्ये. माझ्या जिमचं नाव आहे जय महाराष्ट्र आणि ही जिम 1995 पासून कार्यरत आहे. इथं पनवेलचे मोठमोठे बॉडी बिल्डर येऊन गेले आहेत. खास तर लोकांची समज काय, माझी पण अशी समज आहे की या जिममध्ये यायचं असेल तर फक्त बॉडी बिल्डिंगसाठी. कारण का या जिमनी पनवेलमध्ये बरेचसे बॉडी बिल्डर घडवलेत आणि आताही घडवतात. मला पण कधी प्रॅक्टिस करायची असेल बॉडी बिल्डिंगची तर मी ह्या जिममध्ये येतो. मला या जिममध्ये व्यायाम करून आज 10-12 वर्ष आलेली आहेत आणि चांगला परफॉर्मन्स पण भेटलेला आहे मला जिममधनं. तर आता थोड्या वेळात आपण जिममध्ये व्यायाम कसा करतो, काय कसं करतो माहिती येतो आणि जिममध्ये कार्यरत असलेल्या मुलांची आपण थोडीशी मुलाखत घेऊ. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. धन्यवाद. तुमचं नाव काय? अशोक भोईर. कधीपासून जिम करताय? मला आता कमीत कमी 4-5 वर्ष झाली असतील. आणि या जिमच्या बद्दल तुमचा अनुभव म्हणजे बरीच वर्ष झाली. जिमचे साहित्य वगैरे भरपूर चांगले आहेत आणि वजनदार आहेत. लोखंडी, पूर्ण लोखंडी आहे जय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही अशा कुठल्या वर्कआउट केलं काय बॉडी बिल्डर सोबत? अजूनपर्यंत तर नाही. म्हणजे आम्ही ऐकलंय जिम मधनं महाराष्ट्र श्रीपर्यंत गेलेले बॉडी बिल्डर आहेत चांगले. आणि माझ्याविषयी काय बोलाल का? तुझ्या विषयात बोलायचं तर आता काय, तू नेहमीच आपला माणूस आहेस. आज बेंच मारतोय. असं आमच्या जिम मध्ये सांगा यार. ओके. तर बाबा नमस्कार, मला तुमच्याबद्दल थोडी माहिती. नाव सांगा तुमचा. प्रकाश बोलो. जोरात बोला. प्रकाश बोलो. अच्छा, मग तुम्ही वर्कआउट कधीपासून करताय? 2 महिने झाले. आणि तुमचं आता वय किती आहे? 70. तुम्हाला वर्कआउट करून कसं वाटतंय? बरं वाटतं. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो का काकांचं वय आता 70 आहे आणि काका या वयामध्ये आमच्यापेक्षा चांगला व्यायाम करतात. ते जिमला जर 5 वाजता आले तर त्यांचा लॉगआउट 7:30 वाजता असतो. आम्हाला तर लाज वाटते कारण का आम्ही एवढा वय असून, म्हणजे आमचं तरुण असून आम्ही एवढा वेळ थांबू शकत नाही वर्कआउट. काका 2 तास वर्कआउट करतात आणि जो वर्कआउट करतो त्यालाच माहिती आहे की 1 तास वर्कआउट करून काय हालत होते. काकांकडनं शिका. तर आमच्यासोबत असेल, आम्ही तुम्हाला अजून असे आमचे मौल्यवान हिरो तुम्हाला हिरे दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तर आमचे जिमचे कोच आहेत, यंग कोच आहेत, निखिल सर.
निखिल सर, मला जिमच्या विषयी थोडी माहिती द्या. आपल्या जिमला आजपर्यंत 1995ला आपल्या जिमची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आजपर्यंत आपल्या जिममधून कमीत कमी 4 ते 5,000 बॉडी बिल्डर आज तयार होऊन बाहेर पडलेले आहेत. त्यात यंग पिढी सगळ्यात जास्त आपल्या जिमला अप्रोच होते व आपल्या जिमचे तसेच संस्थापक यशवंत भगत, त्यानंतर चंद्रकांत पाटील अध्यक्ष, त्यानंतर आपले संतोष भोईर, आपले प्रवीण अमृते, अनंतसिंग परदेशी, सूर्यकांत घोडेकर असे सदस्यांनी आज ह्या जिमला आजपर्यंत या जिमला खूप सहकार्य करत आलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत ही जिम इथपर्यंत आज येऊन पोहोचलेली आहे. निखिल सर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आतापर्यंत जेवढे बॉडी बिल्डर या जिममधनं बाहेर निघाले ते आज कुठल्या लेवलला पोहोचलेले आहेत? म्हणजे महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया. आपल्या जिममधून आजपर्यंत महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया लेवललाही आपले काही बॉडी बिल्डर्स पोहोचलेले आहेत. तसंच मनोज भगत आहे, अनंता पाटील आहेत, त्यानंतर यतीन खुटकर आहेत आणि मला असं भिंगारकर पण आपल्या जिममधनं गेले, महेश भिंगारकर आहेत, प्रवीण कुठले आहेत नांदगावचे. आणि सर सर, मोठे मोठे बॉडी बिल्डर आपल्या इथून आजपर्यंत. आता जर आपल्याला जिममध्ये नाव टाकायचं तर प्रोसिजर पण सांगा, म्हणजे माझे युजर जे मित्र असतील ते तुमच्याकडे लवकर भेटायचा प्रयत्न करतील. तर मला तुम्ही आपल्या जिमचा पूर्ण ॲड्रेस पण सांगा, फी वगैरे कसं ते पण सांगा. आपल्या जिमची सध्या फी चालू आहे 350 रुपये, देशातली सगळ्यात कमी फी. क्या बात आहे. त्यानंतर आपल्या जिमचा ॲड्रेस आहे गावदेवी मंदिर जवळ, जय महाराष्ट्र व्यायाम मंदिर पनवेल, आगरी समाज रोड. ओके. अजून निखिल सर, मला हे सांगू शकाल का, इथं जर आपण बॉडी बिल्डिंग बनवायची सुरुवात केली तर आपला किती अंदाज वेळ जातो? काय एक बॉडी बिल्डरला रेडी व्हायला किती वेळ जातो? आपल्या इथे 6 महिन्यात ही बॉडी बिल्डर तयार होतो, जर त्यांनी मन लावून जर जिम केली तर. क्या बात आहे, क्या बात आहे. 1 वर्ष. आणि मित्रांनो, मी सांगू इच्छितो का आमची एक अशी जिम आहे की इथं तुम्हाला कुठलाही प्रोटीनचा डब्बा विकण्यासाठी भेटणार नाही. जे काय औषधं किंवा असं प्रोटीन लागतंय ते आपले सर, निखिल सर हे नॅचरल सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ चणे खा, उकडलेले एग खा, बटाटी, अंडी, असं नॅचरल डाईट सांगतात ती लोक. भले ती बॉडी बनवायला 3 महिन्यामध्ये इंजेक्शन मारून होत असेल, पण इथे तुम्हाला नॅचरल बॉडी होईल आणि या अशा बॉडीमुळे तुमचं आयुष्य वाढू शकतो, निरोगी शरीर राहतो. आतापर्यंत मी या जिममध्ये असून मी महाराष्ट्रश्री 3 ते 4 वेळेला इथनं खेळलेलो आहे आणि चांगला प्रतिसाद भेटला. मला पनवेलमध्ये बरेचसे जिम भेटतात का तुम्ही इकडे या वर्कआउट करायला, पण मला ह्या जिमचा जो सामान आहे जो मला आता वाटतं का हे उचलल्याच्या नंतर चांगला प्रेशराईज येतो, किंवा इथले जो 1980-85 सामान आहे ना, 95 पासून हा 31 वर्ष चालू आहे. बघा, 31 वर्षाचा जो नॉलेज असेल बॉडी बिल्डर इथे येऊन गेलेले आहेत, ते मोठे मोठे पनवेलचे बॉडी बिल्डर सांगायची गरज नाहीये. आणि जे वयस्कर लोक आता म्हणजे जे पहिल्या जवानीमध्ये वर्कआउट करायचे, आता त्यांचं वय 70 आहे, ते सुद्धा आमच्या जिममध्ये व्यायाम करून जातात. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys. नमस्कार सर, मला तुमची ओळख सांगा पहिला. मी संतोष भोईर, या व्यायामशाळेचा, जय महाराष्ट्र व्यायामशाळेचा एक सदस्य आहे. आमची व्यायामशाळेला जवळजवळ आता 31 वर्ष, म्हणजे 1995ला आपली शाळा ओपन झाली आणि आता 2026 पर्यंत नॉन स्टॉप 31 वर्ष व्यायामशाळा चालू आहे. आमचे व्यायामशाळेचं सगळं इन्स्ट्रुमेंट म्हणजे सगळं सामान हे आम्ही 1994ला खरेदी केलं सलमान खान यांच्याकडनं, आणि ते सलमान खानने आम्हाला कमी किमतीमध्ये सगळं बहाल केलं आणि आता ती व्यायामशाळा त्यांच्यामुळेच सध्या चालू आहे. क्या बात आहे. सर, मला विचारायचं, सलमान खान त्यावेळी काय जिममध्ये आलेले का? म्हणजे बऱ्याचशा मी अफवा ऐकलं तो त्यावेळीच्या. नाही, त्यावेळेस सलमान खान जिममध्ये आले नाही आहेत. बाकी गोरे ऍक्टरमध्ये कोण आलेलं नाही, पण फक्त गणेश नाईक हे माझे आमदार त्यावेळेला येऊन गेले. ओके. तसे आपल्या जिममध्ये बरेचसे लोक असे सर, तुम्हाला माहिती नसेल का, जे इथे जिम करतात पण रिअल लाईफमध्ये खूप मोठे माणसं आहेत ती. हो, चांगले प्रकारचे आपल्या व्यायामशाळेतून वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी बरोबर मोठे होऊन गेले. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून मला सर विचारायचं आहे, या जिममध्ये फी वगैरे कसं काय? असं बोललं तर सर्वात स्वस्त आपल्याकडं ॲडमिशन आहे. म्हणजे तुम्हाला महिन्यात गरीब लोकांना परवडण्यासारखं व्यायामशाळा आपल्याला फी द्यावी. क्या बात आहे, क्या. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून बरं वाटलं. थँक्यू. These gritty vibes keep my story inside.
flicker on this endless trail. Each corner whispers a hero. तर आमचे सर बोलल्याप्रमाणे ही जो सामान जो आहे इन्स्ट्रुमेंट वर्कआउटचा हा सलमान खान कडून विकत घेतलेला आहे मित्रांनो 1995 साली. आणि ही जी मशीन बघताय तुम्ही ही मशीन आहे थाईची. याचा जो काय वजन बोलतो आपण आता मोस्टली आपण जिममध्ये जातो तर ही जी 50ची प्लेट असते तर ती ॲक्च्युली 50 पाऊंडची असते. किलोमध्ये मोजून तर 25 किलो असते. पण ही जी प्लेट आहे ही एक प्लेट 50 किलोची आहे. इथं वजनामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज नाही केलेला आहे. आणि या थाईसच्या मशीनसाठी लोक खूप लांब लांबून येते काम करायला इथे. त्याच्यानंतर लेग प्रेस ही एक मशीन आहे. आणि ही जी ब्लू कलरची मशीन दिसते ही सलमान खान कडून. आणि माझ्या माहितीनुसार ही जी जिमचं इन्स्ट्रुमेंट आहे सगळं इटलीवरून मागवलं होतं सलमान खानने त्याच्या स्वतःसाठी. भाऊ या. भाऊ तुम्हाला कसं वाटतं जिम करून? चांगला वाटतं. भाऊ आमचे नाही आहे तो जरा लाजतात. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. बाबा तुमचं नाव सांगा मला. विजय जनार्दन भगत. विजय जनार्दन भगत. तर भगत. ठीक आहे. तुमचं वय किती होता? माझा 64. 64 वय का? आणि तुम्ही बॉडी बिल्डिंग किती वर्षापासून करताय? नाही पहिले 1990 साली केली मी असं ऐकलं. ते का थोडा थोडा मदत करायचं. ओके ओके. बघा मित्रांनो बाबांचं वय बघा 64 वर्ष आहे आणि बाबांची फिजिक बघा. बाबा थोडी पोजिंग द्यावं जराशी. पोज मारा एक. दोन्ही हाताची. हे बघा बाबा 64 वय बाबाला असतात. थँक्यू बाबा. मित्रांनो ही जी एक प्लेट आहे ना 20ची ती 20 किलोची आहे का? या जिम मध्ये वजनाला घेऊन कॉम्प्रोमाइज नाहीये. या 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 या. थँक्यू. तर मित्रांनो मी आता बेंच मारतोय. इकडं 50 किलो आहे इकडं 50 किलो आहे. तुम्ही चांगले प्रोफेशनल बॉडी बिल्डर असाल किंवा वर्कआउट करत असाल पण विदाऊट सपोर्टनी कधीही कुठलाही बेंच मारायचा नाही. ठीक आहे दादा अप करून द्या. आपण 100 किलो. Baseline, nice and slow. Talk boxing and let the rhythm flow. Palm trees sway. थोड़ा light support. You feel Yep. that breeze. Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that west coast ride. आणि अजून एक महत्त्वाची माहिती कुठलाही वर्कआउट करताना सपोर्टवर किंवा लंगोट वापरायचं. काही लोक ब्रेकअप झाल्याच्या नंतर वर्कआउटला येतात असं मी ऐकतो. माझा पण ब्रेकअप झाला. एक बार धोखा खा चुका हूँ. कोण जिमला आलो असं तुम्हाला वाटत असं जाता नाहीये. माझं लग्न झाल्याच्या नंतर मी वर्कआउटला आलो
कारण का माझी बायको ही एक स्पोर्ट वुमन आहे. ती कबड्डी खेळते, तुम्ही बघत असाल माझ्या ब्लॉगमध्ये. तर जिमची आवड मला लहानापासून होती आणि जवानीत आल्याला मी जिमला नाव टाकलं असं. पहिला माझा 18 वर्ष बड्डे झालं तर 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मी जिमला नाव टाकला होता. नव्हतेच जिम विचुंब्यामध्ये. आता त्या वर्षाला भरपूर वर्ष आलेत आणि आत्तापर्यंत मी वर्कआउट कंटिन्यू करत नाही आहे. त्यामुळं असं कधी माझी स्पर्धा जवळ आल्याच्यानंतर मला असं वाटलं का फॅट जास्त वाढलं आहे, तर मी जिम चालू करतो, डाईट चालू करतो, वर्कआउट चालू करतो. आणि व्यायाम केले गरजेचं आहे मित्रांनो. या जमान्यामध्ये भरपूर आजार लोकांना येतात. कमी कमी वयाची माणसं हार्ट अटॅकने मरून जातात. तर एक साधन आहे सर्व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तो म्हणजे वर्कआउट, आणि ते आपण केला पाहिजे. आमच्या काकांना बघा, 70 वय, 70 वयात पण कधी फिट दिसतात. चला तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये लवकरात लवकर भेटायचा प्रयत्न करू. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया द्या. आणि जय महाराष्ट्र जिममध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देते. ते लवकर तुम्ही ॲडमिशन करून तुमच्या बॉडीसाठी तुम्ही मेहनत करू शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर प्रयत्न करू भेटायचा. तोपर्यंत धन्यवाद.